नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी मी प्रयत्न करणार, जिल्हाध्यक्ष दिलीप बंदीचोडे। नवी मुंबईत आरपीआय व रिपब्लिकन सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा वंचितमध्ये पक्षप्रवेश। नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिलीप बंदीचोडे यांच्याकडे आल्यापासून वंचितला ऊर्जा मिळाली आहे। गेल्या 2 महिन्यापासून वॉर्ड शाखा बांधणीपासून जिल्हा लेव्हलपर्यंत काम त्यांनी चालू केले। त्यामुळे इतर पक्षातील लोक वंचित बहुजन आघाडीकडे वळल्याचं चित्र दिसून येते। येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता काबीज केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे जिल्हाध्यक्ष दिलीप बंदीचोडे यांनी सांगितलं। यावेळी पक्षामधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षवाढीसाठी आपले मनोगत व्यक्त केलं। पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमासाठी नवी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी व दोन्ही तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव गौतम शिलवंत यांनी केलं। रवी पी ढवळे सर, नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी। असं माझं मत होतं, म्हणजे नवीन येणारे जे चेहरे आहेत, नवीन कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला हवे आहेत, ते आपल्या पक्षासाठी उभारी देतील असं मला वाटतं। त्यामुळे मी आज मुंबई कार्यक्रम आणि पक्षप्रवेश हा इथे घेतलेला आहे। त्यामध्ये तरुणाची संख्या या तरुणांसाठी या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मते यांच्यासाठी मी जॉब फेअर लावणार आहे। त्याद्वारे त्यांना जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध केल्या। आता पण जसं का तुम्ही 2-3 मिटिंगा झालेल्या आहेत तुमच्या पक्षाच्या, परंतु जे तुमच्या पक्षाचे माझे कार्यकर्ते आहेत ते आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीचे कधी यासाठी तुम्ही कोणता असं कार्यक्रम करावे? जे नाराज आहेत त्यांना मी वारंवार आवाहन केलेलं आहे, एकत्र या, पक्षात आपण हिरवे धाबे सोडा, एकत्र या। तुम्हाला जी जिम्मेदारी तुम्हाला पेरत नसेल ती तुम्ही सोडावी। मला वर करायचं जिल्ह्यावर या, तालुक्याला खाली यायचं खाली येऊ शकता, तुमच्याप्रमाणे मी वागायला तयार आहे। जिल्हाध्यक्ष हा बाळासाहेबांच्या मताप्रमाणे वागला पाहिजे, पण जिल्हाध्यक्षाप्रमाणे खालची कार्यकारिणी वागली पाहिजे। पण इथं असं दिसत नाही आहे, 2-4 लोक आहेत, बाकी काही इथं असं नाही आहे। पूर्ण जिल्हा चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि नोंदणी सभा बंद झाल्या आणि नवीन मतदार बंद झाल्या, त्या चांगल्या प्रकारे इथं कार्यरत होताना दिसतील लवकरच।